नाशिकमध्ये आजही तापमानाचा पारा 40शी पार जाण्याची शक्यता। सकाळचं तापमान 24.3 अंश सेल्सिअस, कमाल तापमानामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकचा पारा 41 अंशांवर। वर्ध्यात 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मे महिन्यामध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता, तर सततच्या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण। नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता। 75 वर्षीय लक्ष्मण पाटील या बस प्रवाशाचा मृत्यू। बस काटोल स्थानकावरती आल्यानंतर पाटील अस्वस्थ, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे। अकोला शहरामध्ये काल 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आज तापमानाचा पारा 47 अंशांचा टप्पा गाठण्याची शक्यता। दुपारी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। वाढत्या उष्णतेचा लग्न सोहळ्यांनाही फटका। हिंगोलीच्या गोजेगाव इथं लग्न सोहळ्यामध्ये वधूच्या पित्यानं पाहुण्यांच्या सोयीसाठी लढवली अनोखी शक्कल। लग्न मंडपाच्या बाजूला स्प्रिंकलर बसवून गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेत रस्सीखेच। नीलम गोरे आणि बच्चू कडूंच्या नावाची चर्चा, मात्र पक्षातील काही नेत्यांकडून दोघांच्याही नावाला विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आज ठाण्यात बैठकांचं सत्र। ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कांजूर मार्गचं घनकचरा व्यवस्थापन, विशेष कार्यकारी अधिकारी पदनियुक्ती आणि खरीप हंगामाच्या आढावा संदर्भामध्ये बैठका होणार। राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागेबाबत निर्णय होणार। विधान परिषदेच्या एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याची माहिती आहे। डीपीडीसी निधीमध्ये थोडा वाटा रिपब्लिकन पक्षाला देखील मिळावा, रामदास आठवले यांची मागणी। या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळेंसोबत चर्चा करणार असल्याचीही माहिती आहे। रिपब्लिकन पक्षाला सुद्धा डीपीडीसी मध्ये वाटा मिळाला पाहिजे, यासाठी आताच मी जावळे साहेब जे आपले कलेक्टर आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे। मुख्यमंत्र्यांना मी पत्र देणार आहे आणि सर्व डीपीडीसी मध्ये गोरगरीब वस्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे। धाराशिवच्या उमरग्यात अर्चना पाटील चाकूरकरांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी लिंगायत समाजाची बॅनरबाजी। चाकूरांना विधान परिषदेची संधी हीच खरी शिवराज पाटील चाकूरकरांना श्रद्धांजली, बॅनरवरती उल्लेख। देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही। शनिवारी 51.8 लाखांहून अधिक घरगुती सिलेंडरचं वितरण। पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅस पुरवठ्याला देखील पसंती वाढली आहे। कमर्शियल गॅसचा पुरवठाही पूर्वीच्या तुलनेमध्ये 70%, तर एप्रिल महिन्यामध्ये 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित। केईएमचं नाव बदललं तर सर्व ऐतिहासिक वस्तूंची नावं बदलणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा सवाल। या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करावा, नार्वेकरांची मागणी। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आज सुनावणी। फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती फैसला होणार। टीसीएस प्रकरणाशी संबंध नसल्याचा निदा खाननं दावा केला होता। बंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। विवाहित महिलेवरती अत्याचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बोंधू राजेंद्र गडगेला आज कोर्टात हजर करणार। मंत्रतंत्रानं आजार बरे करण्याचा दावा केल्याप्रकरणी गडगेला केली होती अटक। अनिष्ट तक्रारीनंतर बोंधू गडगे गजाळ। बोंधू गडगे 9 दिवसांपासून पोलीस कोठडीत। शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमक्यांचे फोन सुरूच। रात्री अपरात्री अनोळखी व्यक्तींकडून फोन करून आंबी यांना शिवीगाळ, तर फोन करणाऱ्यांची यादी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे देणार असल्याची माहिती आहे। राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बंद। सरकारचं जाचक धोरण आणि विविध मागण्यांसाठी माफदा संघटनेचा निर्णय। कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉस मशीन पुन्हा सरकारकडे सोपवणार। माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांचा इशारा। 5 वर्षापासून शेतकरी बंधू प्रचंड त्रस्त आहे। लिंकिंग रासायनिक खतांसोबत लिंकिंगचं प्रमाण कंपन्यांकडून खूप अवाजवी वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला विरोधाची भूमिका घ्यावी लागली आहे। रासायनिक खते आम्हाला पोहोच मिळत नाही। एसटीबीटी सारखं अवैध बियाणे ज्याला राज्य शासनाची केंद्र शासनाची कोणती परवानगी नाहीये, हे बियाणे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विक्रीला येते, त्याला बंदोबस्त शासनाने करावा। रासायनिक खते आम्हाला पोहोच द्यावी, जेणेकरून आम्ही एमआरपी मध्ये शेतकरी बंधूंना खते विकू शकू।
शासनाच्या जाचं कटीन विरोधामध्ये खतं बियाणे विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत बंद. खरीपाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना करावा लागणार अडचणींचा सामना. मागण्या मान्य न झाल्यास परवाने शासनाकडे जमा करण्याचा इशारा. प्रामाणिक भूमिका आहे की शेतकऱ्याला योग्य दरात योग्य माल त्यांना वितरित करायचा आहे. परंतु आज त्याची अडचण अशी झालेली आहे की कुठलीही कंपनी जर घेतली तर प्रामुख्याने युरियाची कंपनी असेल तर युरियामध्ये हा युरिया मिळतो आहे. लागणारा रेल्वे ट्रॅकपासून जो लागणारा अतिरिक्त जो भाडं आहे ते आमच्या विक्रेत्याला सोसावं लागत आहे. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आरोप. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं शेतकरी गंभीर आर्थिक संकटामध्ये. राजू शेट्टींची माहिती. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे. त्यांनीच तो प्रश्न निर्माण केला आहे, त्यांनी सोडवलं पाहिजे. येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत. ते गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार. परिवहन मंत्री सरनाईकांची रिक्षा टॅक्सी चालक संघटनांसोबत आज बैठक. शशांकराव संजय निरुपम यांच्याशी सरनाईक चर्चा करणार. आज दुपारी प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये बैठक. मराठी सक्तीला विरोध करणारे नेते देखील बैठकीत सहभागी होणार. आमचा मराठीला पाठिंबा. तर आपण ज्या राज्यात राहतो तिथं मराठी यायलाच हवी. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलंय मत. मुस्लिम समुदायानं आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे. जलील यांचं आवाहन. देखिए, हम तो मराठी के समर्थन के अंदर है. जिस राज्य के अंदर रहते हैं उस राज्य के अंदर उसकी भाषा आनी चाहिए करके. और हम तो खास तौर से है तो मुसलमानों को ये बात बता रहे हैं कि आपका बच्चा अगर कल के दिन कॉम्पिटिटिव एग्जाम्स के अंदर जाएगा, नौकरी अगर उसे हासिल करना है तो मराठी इज मस्ट, मराठी कंपलसरी आना चाहिए करके. तो इसको आप किसी जात और धर्म के नजरिए से मत देखिएगा. लेकिन अगर आप कहेंगे कि साहब 8 दिन के अंदर मराठी में बोलना आ जाना चाहिए, नहीं तो 9वें दिन है तो हम अपनी गुंडागर्दी शुरू कर देंगे, तो ऐसा तो नहीं हो सकता है ना. तुळजापुरात अतिक्रमण हटाव मोहीम. 1500हून अधिक अतिक्रमणांवरती पोलिसांचा जेसीबी. भवानी रोड, महाद्वार परिसर, खडकाळ गल्लीमध्ये कारवाई. 3 दिवस राबवली जाणार अतिक्रमण हटाव मोहीम. अतिक्रमण हटवल्यानं स्थानिक आणि भाविकांना दिलासा. राज्यात 3 महिन्यामध्ये 5 लाख जणांना कुत्र्याचा चावा तर 19 जणांचा रेबीजमुळे मृत्यू. भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असून जखमींची संख्याही वाढली आहे. नंदुरबारच्या धाडगाव तालुक्यामधील छापरी गावामध्ये बोगस डॉक्टरवरती कारवाई. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तरुण उपचार करत होता. क्लिनिकमधील 26,000चा औषध साठा जप्त तर आरोपी आलिक रॉयलाही बेड्या. तर त्याचा रितसर पंचनामा केला जातो आहे आणि तो पंचनामा करून काय प्रमाणात त्यांच्याकडे औषधी साठा आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासण्यात आली. ती बंगालची डिग्री असून तो स्वतः कबुली देतो की मी 2 वर्ष कोर्स करायला गेलो आणि नंतर पैसे देऊन ती डिग्री विकत घेतली असं स्वतः कबुली दिली त्यांनी. आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासली असता तीही फेक डिग्री वाटते आणि महाराष्ट्र इंडियन मेडिकल काउन्सिलच्या याच्यानुसार ती डिग्री इकडं आपल्या महाराष्ट्रात लागू होत नाही. ठाण्यातील भाईंदरपाडा परिसरामधील बांधकाम व्यावसायिकाचे बाउन्सर्स आणि स्थानिकांमध्ये वाद. जमिनीच्या वादामधून दोन्ही गट आमने सामने. खासगी बांधकाम व्यावसायिक जमिनीवरती अतिक्रमण करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. पालघरच्या मनोरा इथं सोशल मीडियावरती कमेंटवरून वाद. 6 जणांचा तरुणावरती लोखंडी रॉडनं हल्ला. जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून मनोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातील ILS लॉ कॉलेजमधील रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर. 35 वर्षीय विद्यार्थ्याची डेक्कन पोलिसांमध्ये काहीच दिवसांपूर्वी तक्रार. अखेर आज विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या 5 जणांवरती गुन्हा दाखल. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधील कुंभोज दरोडा प्रकरणाचा छडा. अवघ्या 24 तासांमध्ये 7 आरोपींना अटक. आरोपींच्या वर्णनावरून पोलिसांची वेगवान कारवाई. शेतामध्ये लपून बसलेल्याची माहिती मिळताच सापळा रचून मुसक्या आवळल्यात. माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा हा टाकलेला होता. पनवेलमध्ये अंमली पदार्थ विक्रीवरती कारवाई. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचत महिलेला पकडलं. मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरामध्ये महिलेकडून अंमली पदार्थांची विक्री होत होती.
मुंबईत भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू. आज सकाळी मरीन ड्राईव्ह मार्गावरती अपघात झाला. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एका तरुण आणि तरुणीचा समावेश. सकाळी 5:45च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती. गोंदियाच्या सडक अर्जुनीमधील कोहमारा परिसरामध्ये मुंबई कोलकाता महामार्गावरती अपघात. 2 ट्रकची एकमेकांना धडक. एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील भोसते घाटात टेम्पो ट्रॅव्हल्सची कारला जोरदार धडक. अपघातामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. टेम्पो ट्रॅव्हल्सचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळते. बोंधूबाबा मनोहर भोसलेच्या घोटी इथल्या आश्रमाची झाडाझडती घेण्यात आलेली आहे. आताची एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. भोसलेच्या कोट्यावधींची माया कशी जमवली याचा तपास हा सुरू करण्यात आलेला आहे. सगळे रेकॉर्ड्स तपासण्याचं काम हे सध्या युद्ध पातळीवरती सुरू असल्याची माहिती मिळते. उंदरगाव, बारामती, घोटी या ठिकाणी कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं समोर येत आहे आणि याच सगळ्याचा तपास हा आता वेगवान पद्धतीनं सुरू करण्यात आलेला आहे.